नाही। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्यही करण्यात आलाय। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री बनवू दिलं। शिंदेना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। निवडणूक आयोगाने सरसकट पक्ष चिन्ह शिंदेना दिलं। आयोगानं परस्पर निर्णय कसा घेतला असा सवाल सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने कोणतीही नोटीस दिली नाही। घडलेल्या घडामोडी पाहता त्यांना राजकीय मदत झाली। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र केलं नाही। शिंदेने 2018ची पक्षाची घटना मान्य केली होती। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं आहे। एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला। अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील। आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झालाय। आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे। मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचं नेतृत्व कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लोकांनी सिद्ध केलंय। लोकांच्या दरबारी, लोकांच्या न्यायालयात आम्ही आमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि न्यायालयाच्या दरबारात सुद्धा आमचं नेतृत्व सिद्ध होणार आहे।